तर हाय गाईस, शुभ सकाळ. तर आपली सकाळ माझ्या आईकडून चाललेली आहे आणि आईकडे असले की तुम्हाला माहिती आहे मी आनंदित मजेत असते अगदी आईकडे बघून. आणि हा पाठीमागचा नजारा इतका सुंदर आहे ना, भारी, आणि पाऊस येतोय त्याच्यामुळे तर वेगळाच दिसतंय. तर गाईस, माझे ना ब्लॉग जर असे वेळ येतात, पण मी चॅलेंज केलं आहे 30 दिवसामध्ये लगातार मी 30 ब्लॉग आणि मिनी ब्लॉग असे करून मी टाकणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि हा पावसाचा नजारा पण नक्की बघा माझ्यासोबत. आणि एवढा पाऊस येतो आहे, फुल धुके आहे चारी बाजूला, काय बोलू तुम्हाला अजून दाखवते ना. चला ना, आता ऑफिसला निघालेच मी सोबत, चला मग माझ्या. देवाला बाप्पाला अगरबत्ती लावली, तुळशी मातेला, आणि मग काय निघाला तर पाहिजेच आता ऑफिसला. तर चला मग. हां आणि एक बोलायचंच झाले, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आपलं नवीन वर्ष गुढीपाडवाचंच येतं, पण आजचा दिवस 1 तारीख आहे, नवीन वर्ष चालू झाली आहे. हे सगळ्या माझ्या फ्रेंडला तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर गाईस, सकाळी सकाळी निघाले, एवढी थंडी आहे आणि पाऊस पडतोय. नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि हा पावसाची वर्षा झालेली आहे. खूप म्हणजे पडतोच आहे तरी पण, आणि थंडी पडे. माझा आवाज बघ कसा आहे. भाऊ तोंडाला गेला म्हणून आहे. लँड लँड लँड. अरे थोडा काय, भरपूरच पाऊस पडला. पूर्ण दिसतात रस्ते पूर्ण ओले झालेत आणि आता बारीक झिरझिर झिरझिर नुसतं कळतंय आणि एवढी थंडी आहे भयानक. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं पण दर्शन झालेलं आहे मस्त. लाईन खूप आहे त्याच्यामुळे काही लाईनीत राहायला आहे ना, वेळ नाही त्यामुळे. कारण का मग आमची ट्रेन सुटून जाईल माझी. चला मग जाऊया जॉबला नवीन वर्षी. आणि काही चला आता आलोय बघा. ही गर्दी, नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि ही एवढी गर्दी. हाय ठीक आहे. आणि हे आमचे चेतन भाऊ, हाय तरी करा. आणि आम्ही मस्त सेल्फी वगैरे काढली. तर आज नाश्ता आम्ही बाहेरून आणलाय कारण का टिफिन नाही आणला. आणि हा अजय आमचा बिस्किट खातोय. दिखा कितना बिस्किट लिया, 4 बस लेना इतना, अपने से बहुत है. देख देख खाना. क्या स्माइल है भाई, एक नंबर. खा रे, बैठ के खा. नाश्ता ये करेगा क्या, उपमा फिरायला? ही आमच्या दादाची पाणीपुरी चांगली असते आणि मी पाणीपुरी कुठेच खात नाही ह्याच्याशिवाय. एवढा दिवस खरंच नाही खाल्ली मी. इथे बघून परत रिटर्न जायची. इथे जे गार्डन सर्कलला जवळच आहे, या कधीतरी. मस्त असते पाणीपुरी, छानच. तू नव्हता मी पाणीपुरी नाही खाल्ली खरंच. किती दिवसासाठी? 8 दिवस. तर गाईस आली, आत्ताच घरी आली आहे आणि देवाची बत्ती लावायची आहे. दादा आलाय पण बत्ती लावली नाहीये असे. आणि आज मी काजू कतरी खाल्ली. आम्ही. दादा पण आज सुट्टी घेतली नाही सॉरी, सुट्टी आहे. काजू कतरी त्याला आवडीची आहे. आणि आज आमचा सिद्धू नाहीये. आता देवाची बत्ती लावायची. तर चला मी आता ती बत्ती लावते. तर बघू आज काय हलकं जेवण बनवायचं बोलतोय. आता काय बनवूया, तर चला मग बघूया काय बनवूया आज. आणि आज बत्ती तर लावायचीच आहे. आणि हे माझे स्वामी. चला माहितीये का, आमच्या इथे पाणी प्यायचं आहे त्याला, पण आहे ना आम्ही बाटला असतो पाण्याचा, तो त्याला खाली करायला सांगितला मी. धू आणि बाबू टाक करून पाण्याचा बाटला. मग आमच्या दादानी काय करावं सांगा. जेवण आम्ही घेतलेलं आहे बघा. जेवण आता घेतोच आहे जेवायला. तर दादानी काय करावं,
थांबा. हॉलमध्ये चक्क बाटलाच आणून ठेवलाय, खाली तांब्या आणलाय. हा माझा चमत्कारिक मुलगा आणि जेवणासाठी असा बसलाय. बघितला बघितला हा हा असा मुलगा आहे. दाखव नको, तोंड बघू दे म्हणजे सगळ्यांना कळेल की बघा आळशी मुलगा कसा आहे. बाटला आहे हा बघा, हा बाटला आहे, खाली तांब्या आहे आणि बाजूला बसलाय जेवण्यासाठी, ताट वाढले. सेम भाऊ आहेत दोघही, उलटच काम करत असतात कुठल्याही गोष्टी. हा कुकर सांगितला, मोबाईल बसलाय. तर ही गंमत तुम्हाला दाखवायची. असं कोणी आहे का बघा ना. अर्धा बाटला भरलेला आहे, तो मी सांगितलं ह्याच्यात भरा, तरी परत तेच आहे ना. क्या बोलताय भाई. तर चला मग आजचा ब्लॉग इथेच संपूया. तर बाय. सबस्क्राईबर करायला आणि बेल बटनवर दाबायला